नमस्कार. आपण ऐकतोय श्रीत अनंत दामोदर आठवले म्हणजेच परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांचं जीवनचरित्र तेजाचं चांदणं. आजचा आपला भाग चालला 18वा. दादांच्या मनातील इच्छा. दादा म्हणतात, माझ्या मनातली एक इच्छा तशीच राहून गेली. ती मी आज तुला सांगतोय. तू त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. नीट अवधान देऊ नये. पूज्य साईबाबांना औषधींची चांगली माहिती होती. साईबाबांची समाधी झाल्यावर कमिटी स्थापन झाली. मला कमिटीचं अध्यक्ष केलं. समाधीच्या पूजनासाठी रक्कम जमवली आणि ती बँकेत ठेवली. त्यातून पूजेपेक्षाही गवयाची नेमणूक महत्त्वाची मानली. मी वैद्यशाळा काढा असं सुचवलं. माझं मत कमिटीला काही पटलं नाही. सर्वांनी मिळून गवयाची नेमणूक केली. त्यामुळे माझं मन उदासीन झालं आणि मला शांत करण्यासाठी त्या रात्री साईंनीच दर्शन दिलं, मला शांत केलं आणि अनंता तुझी इच्छा पूर्ण करील असं मला आश्वासन दिलं. कार्यकर्ता पुरुषाला व्यवहार सांभाळावा लागतो. ज्या ज्या वेळी जी जी राजसत्ता असते तिला मानून चालावंच लागतं. याचा अर्थ राजसत्तेपुढे तोंडपुजेपणाने वागावं असंही नाही. तुला राजकारणाची आवड आहे, पण आपल्याला राजकीय पुढारी पण नको आहे. राजनीतीचे रंग क्षणाक्षणाला पालटतात. अरे, राजसत्तेचे नियमन करणारा परमात्मा आहे. आपण जनतेचं कल्याण कशात आहे याचं अवधान ठेवावं. आजवर अनेक राजसत्ता आल्या आणि गेल्या, याचा आपल्या ठिकाणी पोक्तपणे विचार करावा. त्यामुळे राजकारण या विषयात आपण फारसा रस घेऊ नये. तो आपल्या कक्षेतला विषयच नाही आहे. परोपकारी असावं. आपल्या माघारी लोक आपलं नाव आपल्या गुणांमुळे घेतील. वर्तन आपलं शरीर मृत्तिकेचं आहे याचं भान ठेवूनच करावं. तसंच या पृथ्वीतलावर शरीराच्या बळावरच आत्म्याच्या सत्तेने सारं काही घडणार आहे हे ध्यानात घेऊन शरीर राखावं. त्यासाठी नियमाने राहावं आणि आरोग्य संपादन करावं. तू वैद्य आहेस तरी रसशाळा काढून ती नावारूपाला आणावीस. तुझ्या चातुर्यबळे नवीन नवीन औषधं शोधावीत. त्याचा इतरांना उपयोग होईल असंही पाहावं. आपली विद्या आपल्याबरोबरच गेली असंही होऊ नये. रसशाळेला व्यापारी स्वरूप आणू नये. ते उत्तम संशोधन केंद्र व्हावं. माझ्या म्हाताऱ्याची काठी तर तूच आहेस. मला चतुर्थाश्रम घेण्याची इच्छा आहे. त्याला तू हरकत घेऊ नकोस. तुझ्या प्रेमाने मी घरात राहिलो, कष्ट करून तुला वाढवलं. ईश्वराने हात दिला, तू चांगला निघालास. आता शरीर स्वास्थ्य आहे तोवरच संन्यासाश्रमाचा स्वीकार करू दे. संन्यास घेऊन मी गोदा तटाकी कुठेतरी राहीन. आता शेवटी तुला विशेष काही सांगतो, ते नीट ध्यानात ठेवूनच वागावं. ऐक, शिर्डीत जाऊन रामनवमीचा उत्सव करीत जा. त्या बाबतीत कधीही मनाचा डावाडौल करू नकोस. कमिटीने तुझ्या उत्सवाला हरकत घेतली तर तू वेगळा उत्सव कर. ईशकृपेने तुझा लौकिक उत्तरोत्तर वाढतच जाईल. समर्थ संप्रदायावर अलोट श्रद्धा ठेवावी. परमपूज्य वामनशास्त्री म्हणजेच माझे सद्गुरू, त्यांच्या चरणी निरंतर शुद्ध निष्ठा असावी. सर्व संतांविषयी अभिमान बाळग. रोज श्री ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथातील एकतरी ओवी वाच. परहित साधण्यात ज्यामुळे अडथळा येईल अशा कृत्यांना फाटा दे. कीर्तन हा पोट भरण्याचा धंदा कधीही करू नकोस. ती संस्था सोवळीच ठेव. लोकाग्रहाकरता कीर्तन करू नकोस. त्यात आपलंच नुकसान आहे. नित्य नेमाची कीर्तनं अतिशय प्रेमपूर्वकच करावीत. क्वचित परिचितांच्या आग्रहाखातरच करावीत. स्पष्ट वक्तेपणात भीड यत्किंचितही धरू नये. नांदेड, गोरटे, उमरी, मुखेड, हिंगोली, कळमनुरी येथील प्रेमाच्या मंडळींचं अंतःकरणापासून स्मरण असू देत. आणि पुन्हा सांगतो, त्यांचा कधीही विसर पडू देऊ नकोस. या लोकांच्या साहाय्यानेच मी तुझं संगोपन केलेलं आहे. म्हणून या लोकांना वडिलांच्या स्थानी मानत जा. परिवारातील मंडळींना 3 वर्षात एकदा पंढरीची वारी करण्यास सांगतो. परंतु तुला मात्र प्रतिवर्षी पंढरीच गेलं पाहिजे. कारण की माझा हा पसारा तुलाच पुढे सांभाळायचा आहे. म्हणून पंढरीची वारी चुकवू नकोस. दासनवमी सोडू नकोस. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांना विसरू नकोस. साईबाबा आणि वामनशास्त्री यांची पुण्यतिथी यथाशक्ती कर. त्यांचा कधीही गाजावाजा करू नकोस. पुण्यतिथी आणि उत्सवासाठी जे सहज प्राप्त होईल किंवा आपल्याला जे शक्य आहे त्यातच ते साजरे करावेत. वैद्यकीच्या व्यवसायात यत्किंचितही कसूर करू नकोस. रुग्णांची काळजी रात्रंदिवस अंतःकरणातच व्हावी.
शारंगधर वाघभटांचा आदर्श समोर ठेवून योग्य औषधाच्या निर्मितीसाठी झटावं. इंग्लिश जर्मन संशोधकांनी अविश्रांत मेहनत करून आपल्या वैद्यकशास्त्राला उच्च स्थानावर नेऊन बसवलं आहे. आम्ही मात्र उलट केलं आहे. वैद्यकशास्त्राला वाढवलं तर नाहीच आहे, पण त्याला दीनदिशेला नेलं आहे. होता होईल आपल्या औषधांचा चातुर्याने उपयोग करावा, परंतु जगामध्ये एखादं औषध उत्तम निघाल्यास आमच्या वैद्यक वर्गाने त्याचा आनंदाने स्वीकारही करावा. रोग्याचं दुःख निवारण हेच ध्येय ठेवावं. अध्यापनाचं कार्य तू अवश्य करावंच. अध्यापन हे ब्राह्मणांचं श्रेष्ठ कार्यच आहे. वैद्य, डॉक्टर, हकीम यांच्याशी विचारविनिमय करावा. फार व्याप वाढवू नये. शक्तीच्या बाहेर कामही करू नयेत. शरीर स्वास्थ्यासाठी विश्रांती घेण्यास चुकू नये. तुझ्या पित्याने शरीराची हेळसांड केल्यामुळे त्याच्यावर तारुण्यातच रोगाला बळी पडण्याची वेळ आली, हे ध्यानात ठेवून शरीर सांभाळून असावं. मला तुझी एवढीच चिंता वाटते. माझं जे जे काही आहे ते सर्व स्थावर जंगम मी माझा वारसा म्हणून तुलाच दिलेला आहे. तू तुझ्या आईला अंतर देऊ नकोस. तिचा पूर्ण आशीर्वाद तुझं कल्याणच करील. माझं पारमार्थिक धन मी तुझ्या स्वाधीन करतो. ते प्रयत्नपूर्वक सांभाळून माझा परिवार योग्य प्रकारे जतन कर. ईश्वराने तुला त्यासाठी पात्रताही दिलेली आहे. तुझी वृत्ती ईशभजनात रमू दे. आज अनंत चतुर्दशी तुझा जन्मदिवस म्हणून तुला हा बोध मी केलेला आहे, तो तू ध्यानात घ्यावास, आचरून दाखवावास. दर आठवड्याला याचे नेमाने वाचन करावे. कामाच्या व्यापात जमलं नाही तर एकादशीच्या दिवशी तरी तो अवश्य वाचावा. आता मी होऊन संन्यासी, कोठे तरी गंगा तीरासी, राहाया इच्छितो मानसी, निवांत ईश चिंतनास्तव. मला संन्यासाश्रम स्वीकारून कुठेतरी गंगा तीरावर निवांत राहून ईशचिंतन करण्याची इच्छा आहे. मायबाप संतांना कधीही विसरू नकोस. त्यांच्या स्मरणातच कल्याण आहे. तुझं इह परलोकीचं कल्याण व्हावं यासाठीच मी तुला उपदेश केला आहे. श्री रुक्मिणी आणि पांडुरंग तुला आयुरारोग्य, समाधान, सत्य ज्ञान देऊन तुझा अभ्युदय करो. तुझ्यावर परमेश्वराची सदैव कृपादृष्टी राहील असा माझा तुला आशीर्वाद आहे. हा बोध मी तुला केला आहे, परंतु सर्वांनाच आचरण करण्यास योग्य आहे असं मी त्रिवार सांगतो. दादांनी श्रीकृष्ण कथामृताची अजोड रचना पाहिल्यानंतर 179 ओव्यांमध्ये कृतकृत्य होऊन अत्यंत प्रेमाने आपल्या लाडक्या नातवाला म्हणजेच श्री अनंतरावांना सत्शिष्य, अधिकार शिष्य, अनन्य शिष्य या धारणेने संतांचा बोध कुरुपदिष्ठ मार्गाने सुलभ व्हावा म्हणून कृपानुग्रह स्वरूप बोधाने आपल्या ठिकाणच्या ऐहिक आणि पारमार्थिक संपत्ती संक्रमित केल्या. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. उद्याच्या भागात आपण मायेची माणसं ऐकणार आहोत.